श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व महाअभियान नांदगावपेठ येथे आयोजित करण्यात आलं होतं। यावेळी वरिष्ठ अधिकारी भटकर साहेब तथा तहसीलदार लोखंडे साहेब यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला। या प्रसंगी विविध विभागाच्या वतीनं त्यांची स्टॉल लावण्यात आली। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महाराष्ट्राचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, जे आपल्या अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्रीसुद्धा आहेत, यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित केला जात आहे। जवळपास त्याच्या तारखा सगळ्या महाराष्ट्र शासनाकडून निश्चित करून देण्यात आलेल्या आहेत आणि तालुक्याच्या प्रत्येक मंडळात सर्व विभागाने जाऊन तिथे शासनाच्या सेवा उपलब्ध करून द्यायच्या आहेत। लोकांच्या अडीअडचणी ऐकून त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि या सगळ्या योजना ज्या आहेत शासनाच्या याचं मार्गदर्शनसुद्धा त्या माध्यमातून करण्यात येत आहे। त्या अनुषंगानं आज आपण या नांदगाव पेठला आज हे शिबिर घेतलं। या शिबिरामध्ये अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला। सगळे शासकीय विभाग, सगळे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी होते आणि त्यांच्या माध्यमातून जवळपास 300 ते 219 लाभार्थ्यांना लाभसुद्धा आपण या ठिकाणी प्रत्यक्ष लाभ दिलेला आहे आणि बाकी लोकांच्या ज्या अडीअडचणी असतील त्या सोडवण्याचा सुद्धा या ठिकाणी प्रयत्न केला आहे। मी या ठिकाणी नांदगाव पेठवासियांचं आभार व्यक्त करतो। धन्यवाद। शेतकऱ्याचं जीवनमान उंचावं आणि शासनाच्या वतीनं शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासन सदैव कटिबद्ध असतं। याच एका उपक्रमाअंतर्गत जळगाव शहापूर येथील शेतकरी तिकांडे यांना महा DBT पोर्टल अंतर्गत ट्रॅक्टरचा लाभ मिळालेला आहे। या संदर्भात आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी गुल्लाने सर, काय सांगाल सर, या महा DBT अंतर्गत ट्रॅक्टर वितरण सोहळा आहे आज? माझे सर्व शेतकरी बंधू यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत महा DBT पोर्टल आपण एक विकसित केलेले आहे। कृषी विभागाच्या सर्व योजनांचे लाभ हे आपण या महा DBT पोर्टलवर एकत्रितरित्या आपण देत असतो। शेतकऱ्यांना यासाठी ऑफिसमध्ये यायची गरज नाही, ऑनलाईन त्याची अर्ज केला जातो, ऑनलाईनच शेतकऱ्यांची निवड केली जाते। शेतकऱ्यांनी कागदपत्रंसुद्धा ही ऑनलाईनच त्यामध्ये अपलोड करावी लागतात आणि त्यानंतर शेतकऱ्यांना ही ऑनलाईन पूर्वसंमती मिळते व ही संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन आहे। यामुळे शेतकऱ्यांचा हा जो कार्यालयामध्ये शेतकऱ्यांना वारंवार यावं लागत होतं, यासाठी त्यांचा जो खर्च होत होता किंवा वेळ त्यांची जात होती, तर याच्यामध्ये बचत होते। आज आपण इथं छत्रपती शिवाजी महाराजोत्सव अभियान समाधान शिबिर या निमित्तानं मौजा नांदगाव पेठ येथे श्री सुरेश बाबारावजी तिखांडे राहणार जळगाव शहापूर यांना महाराष्ट्र शासनाच्या राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकी योजनेअंतर्गत ट्रॅक्टर या घटकाचा लाभ आपण वितरित करत आहोत। यासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत 1,25,000 एवढे अनुदान आपण वितरित करणार आहे। तर माझी सर्व शेतकरी बंधू यांना विनंती आहे की त्यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा। धन्यवाद।